जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब. मित्रांनो, सध्या सीटेट पेपर जो काही 14 तारखेला सध्या दिलेला आहे, तर 14 तारखेचा सीटेट पेपरमध्ये ज्यांनी पेपर 2 दिला असेल तर त्यापैकी बघा, ज्यांची भाषा हिंदी या ठिकाणी 2 नंबरची असेल तर त्या संदर्भात आन्सर की या ठिकाणी जे काही उत्तरं असेल तर ते सध्या बघूया, तर जेणेकरून तुम्हाला तुमचा स्कोर चेक करता येईल. तर चला तर मग सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा, प्रश्न जो काही पहिला होता, भाषा दुसरी हिंदी, तर हा जो आहे तर हा बघा पेपर 2 संदर्भात आहे. ज्यांची भाषा 2 या ठिकाणी हिंदी होती तर त्यांना अशा प्रकारे या ठिकाणी बघा पैसेज आलेला होता. एक स्वतंत्र और जनतांत्रिक समाज के लिए सामान्य संस्कृति को पोषित करने वाली उच्च स्तरीय शिक्षा बहुत आवश्यक है. अशा पद्धतीने जे काही शिक्षणासंदर्भात जे पॅसेज आला होता शिक्षणासंदर्भात, तर त्या संदर्भात बघा जी काही उत्तरं असेल तर ती उत्तरे आपण बघूया. तर इथं बघा छोटासा जो काही पॅसेज असेल तर तो आला होता, त्याच्यावर आधारित प्रश्न होते. तर इथं पहिला प्रश्न आहे, शिक्षा किस प्रकार से संस्कृति को पोषित करने वाली बन सकती है. तर ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, बच्चों के लिए बहुत से कार्यकल्पों का आयोजन करके. या ठिकाणी जे काही उत्तर आहे तर ते उत्तर सध्या असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, जनतांत्रिक में कौन सा प्रत्यय है. बरोबर, इथं जनतांत्रिक मध्ये प्रत्यय कोणता आहे असं विचारला होता, तर जनतांत्रिक इक जो काही प्रत्यय आहे ऑप्शन क्रमांक 1 ह्याचं उत्तर असणार आहे. विश्व या ठिकाणी बघा, विद्यालय का संधि विच्छेद क्या होगा. विद्यालय शब्द विचारला आहे, त्याचं संधी काय होईल, तर बघा विद्या अधिक आलय, तर ऑप्शन क्रमांक 3 ह्याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, गद्यांश के अनुसार शिक्षार्थी को भय से मुक्ति दिलाने का कार्य किसका आहे. बरोबर, तर शिक्षा हे उत्तर सध्या ह्याचं येणार आहे. शिक्षाने भयपासून सध्या बघा मुक्ती त्या ठिकाणी त्याला मिळू शकते. पुढचं आहे, विद्यालय का परिवेश कैसा होना चाहिए, तर स्वतः अधिगम को बढ़ावा देने वाला. ऑप्शन क्रमांक 1 ह्याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणता शब्द भिन्न आहे, म्हणजे वेगळा शब्द कोणता आहे, तर स्वतंत्र हा शब्द सध्या बघा वेगळा आहे. बरोबर, तर ह्याचं उत्तर 2 असणार आहे. पुढचा शब्द आहे, विद्यालय के संदर्भ में कौन सी बात सही है. विद्यालय शब्द में कौन सी बात सही है, तर इथं बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे, विद्यालय धर्म से जुड़ी नीतियों को कार्यान्वित नहीं करते है. बरोबर, तर ऑप्शन क्रमांक 4 ह्याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, जनतांत्रिक समाज के लिए किस तरह की शिक्षा की आवश्यकता है, तर ह्याचं उत्तर असणार आहे, संस्कृती का संवर्धन करने वाली. ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर असे जे काही प्रश्न होते तर ते प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले होते. बरोबर, पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे, ह्या ठिकाणी परत पॅसेज दिलेला आहे. बरोबर, तर ह्या पॅसेजमध्ये बघा, विभिन्न भाषाओं में साहित्य की विशिष्ट विधा के रूप में या ठिकाणी संदर्भात जो काही पॅसेज आहे तर तो पॅसेज सध्या देण्यात आलेला आहे. बरोबर, तर ह्याच्यामध्ये इथं बघा प्रश्न काय आहे, प्रस्तुत गद्यांश साहित्य की किस विधा के बारे में कहा है. बरोबर, तर ह्याचं उत्तर असणार आहे संस्मरण. बरोबर, ऑप्शन क्रमांक 1 ह्याचं उत्तर असणार आहे. सुदीर्घ का अर्थ क्या है, तर बहुत लंबा. बरोबर, तर ह्याचं उत्तर बहुत लंबा, ऑप्शन क्रमांक 2 असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, भिन्न शब्द समूह की पहचान करे, म्हणजे वेगळ्या शब्दाची ओळख करायची आहे. तर इथं बघा, जीवन यात्रा हा जो शब्द आहे ऑप्शन क्रमांक 3, तर हा सध्या वेगळा शब्द आहे, म्हणून ह्याचं उत्तर 3 असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, गद्यांश के संदर्भ में कौन सा वाक्य सही नहीं है, म्हणजे इथं चुकीचं वाक्य कोणतं आहे गद्यांश संदर्भात, तर ऑप्शन क्रमांक 1 बघा, इथं संस्मरण केवळ हिंदी साहित्य की ही विधा आहे, तर हे वाक्य सध्या बघा सही नाही, ह्याचं उत्तर 1 नंबरचं असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी विचारलेला, संस्मरण के साधारण से लेकर महत्वपूर्ण पात्र और प्रसंग शामिल होते हैं, क्योंकि काय, तर ऑप्शन क्रमांक 2, इसमें जीवन में आने वाली किसी भी पात्र प्रसंग घटना का चित्रण होता है. बरोबर, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 ह्याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, कुछ साहित्यकार संस्मरण के माध्यम से क्या अभिव्यक्त करते हैं, तर मानवीय सरोकार हे जे आहे तर हे सध्या उत्तर ह्याचं असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, गद्यांश के अनुसार स्मरण क्या है. बरोबर, संस्मरण क्या है, तर जीवन यात्रा की अंतरंग छाविया हे उत्तर ह्याचं असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, निम्नलिखित में से कौन सा कथन राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 के द्वारा शास्त्रीय भाषाओं के अध्ययन के बारे में सही है. बरोबर, तर ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, माध्यमिक चरण के दौरान एक अतिरिक्त विकल्प में रूप में शास्त्रीय भाषा का अध्ययन. बरोबर, तर हे उत्तर ह्याचं असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, भाषा की कक्षा में परियोजना कार्य की अभिकल्पना करने और उसके कार्यान्वित करने के क्या क्या चरण संलग्न है. बरोबर, तर इथं काय काय चरण संलग्न आहे, तर समूह बनाना, टॉपिक की पहचान
योजना बनाना, आंकड़ों का संग्रही ग्रहण, बरोबर, त्यानंतर आंकड़ों की व्याख्या, प्रारूप लेखन और रिपोर्ट फाईल करना, असा जो काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा होत असते, म्हणून 4 नंबरचं ह्याचं उत्तर असणार आहे। पुढचा आहे कक्षा 7 की एक अध्यापिका को शिक्षणार्थियों को एक लघु पठन की सामग्री पढ़ने के लिए देती है, बरोबर, जिसके माध्यम से वो पाठ्य सामग्री प्रस्तुत लोग और समुदाय की सत्ता व पहचान के बारे में समझ बना सके। अध्यापक शिक्षणार्थियों में किस बात को या ठिकाणी बघा समुन्नत करना चाहती है, तर ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 समालोचनात्मक साक्षरता, बरोबर, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे समालोचनात्मक साक्षरता। पुढचा प्रश्न आहे भाषा के बारे में कौन सा सही नहीं है, बरोबर, सही नहीं असं विचारलेलं आहे, तर कुछ भाषाएं केवल विज्ञान और अभियांत्रिकी को ही बेहतर रूप से संप्रीती करती है, तर हे चुकीचं आहे, बरोबर, कारण इथं और विचारलेलं आहे आणि केवल हे शब्द इथं प्रयोग झालेले आहे, म्हणून ह्याचं उत्तर इथं असणार आहे, बरोबर, इथं नाही आपल्याला विचारलेलं होतं। पुढचा प्रश्न होता शिक्षा या ठिकाणी बघा शिक्षार्थी उस भाषा को समझते और व्यवहार में लाते हैं, एक व्यवस्था की तरह कार्य करती है, बरोबर, तर ह्याचं उत्तर आहे सर्वांगी, बरोबर, सिस्टमॅटिक दक्षता, तर हे उत्तर सध्या असणार आहे। पुढचा प्रश्न आहे एक ऐसा परीक्षण जिसका उद्देश्य विद्यार्थी विशेष के कमजोर और प्रबल पक्ष के विशिष्ट क्षेत्रों को पहचानना करना है, क्या कहलाता है, बरोबर, तर निदानात्मक परीक्षण म्हणजे एखादा विद्यार्थी आहे तर त्या विद्यार्थ्याचं परीक्षण जिसका विद्यार्थी बघा विशेष कमजोर और प्रबल पक्ष के विशिष्ट क्षेत्रों की पहचान करणे है, म्हणजे तिथे निदानात्मक परीक्षण सध्या होणार। पुढचं वाक्य आहे पुढचा प्रश्न भारत के संविधान में अंग्रेजी भाषा की क्या स्थिति है, बरोबर, तर अंग्रेजी भाषा जी आहे तर आपली ऑफिशियल भाषा आहे, बरोबर, राजकीय भाषा सध्या आपण तिला म्हणू शकतो, म्हणून इथे ऑप्शन क्रमांक 3 ह्याचं उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न होता कक्षा 7 की अध्यापिका किस एक व्यक्ति के वर्णन से संबंधित लेखन कार्य देना चाहती है, वह कक्षा से बाहर गई और अपनी कक्षा में एक फेरी वाले को उसके सामान सहित लेकर आई, बरोबर, उसने उस फेरी वाले से कहा कि वह कक्षा में कोई 7 मिनट के लिए रुके, फिर उस शिक्षणार्थियों को 2-2 के जोड़े में उस व्यक्ति का वर्णन लिखने के लिए कहा, वह फेरी वाला इस गतिविधि में किस रूप में जाना जाएगा, बरोबर, तर इथं ऑप्शन क्रमांक 2 सामग्री हे ह्याचं उत्तर असणार आहे, कारण इथं फेरीवाल्यासोबत त्याचं जे काही सामान असेल तर ते सामान सहित तो त्या ठिकाणी आलेला असतो, म्हणून इथे उत्तर काय असणार आहे सामग्री। पुढचा प्रश्न आहे श्रवण के शीर्ष अधोमुख उपागम म्हणजे टॉप टू डाउन में क्या शामिल है, टॉप टू डाउनचा प्रश्न होता, तर इथं बघा सामग्री वाक या ऑडिओ के समग्र संदेश को सुनना, तर हे सध्या उत्तर ह्याचं असणार आहे। पुढचा प्रश्न आहे अदिति भूतकाल के नियम जानती है, बरोबर, परंतु संदर्भ के अनुसार उनका प्रयोग नहीं कर पाती, उसके पास किस प्रकार का ज्ञान है, तर ज्ञान कोणतं आहे घोषणात्मक ज्ञान, ह्याचं उत्तर असणार आहे 1 नंबरचं घोषणात्मक ज्ञान असणार आहे तिच्याकडे। पुढचा आहे कृपा और कर्ण जुड़वा और मणिपुरी की विशेष बोली बोलते हैं, बरोबर, हालांकि उनके बोलने में भिन्नता है, बोली बोलने के उनके व्यक्तिगत विशेष तरीके को किस रूप में जाना जाएगा, तर ती व्यक्तिभाषा असते, आयडियोलॉक्ट असते, बरोबर, म्हणजे वेगवेगळी जी काही त्यांची बोलण्याची टोनिंग असेल तर ती सध्या इथं वेगवेगळी असते, म्हणून व्यक्तिभाषा आयडियोलॉक्ट असं म्हणतात त्याला। पुढचा प्रश्न आहे अश्विन जन्म से ही उड़िया भाषा जानता है, उसने अंग्रेजी और हिंदी भी पढ़ी है, इस कथन के आधार पर पता लगाए कि कौन सा कथन सही नहीं है असं विचारलेलं आहे। उसका अंग्रेजी का अधिगम भाषण अर्जन है, तर ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे, बरोबर, ऑप्शन क्रमांक 2 उसका अंग्रेजी अधिगमन भाषा अर्जन है। पुढचा प्रश्न आहे कक्षा 8 के अध्यापक सुभाष को कई बार दुख होता है कि भाषा आकलन ग्राह्यशील म्हणजे रिसेप्टिव कौशल को महत्व नहीं देता, ग्रहशील कौशल से उसका क्या तात्पर्य है, तर श्रवण और पठन, श्रवण आणि पठन हे सध्या ग्रहणशील कौशल्यामध्ये होत असतं। पुढचा प्रश्न आहे यहाँ या ठिकाणी बघा एक पाठ्य सामग्री दी गई है, पता लगाई कि यह पाठ्य सामग्री की भाषा किस या ठिकाणी रजिस्टर में संबंधित है असं विचारलेलं आहे, तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा इथं अचानक क्रांति के बाद ऐसा संभव लगने लगा है कि बदलाव आएगा, बरोबर, म्हणजे इथे सामाजिक विज्ञान प्रयुक्त
हे सध्या उत्तर ह्याचं असणार आहे. पुढचा प्रश्न आहे शेवटचा, यांत्रिक, बरोबर, यांत्रिक प्रेरणा कब होती है? तर यांत्रिक प्रेरणा केव्हा होते? तर ऑप्शन क्रमांक 3, जब कोई व्यक्ति उपयोगिता के कारण से भाषा सीखता है, जैसे रोजगार के लिए, बरोबर, जे रोजगारासाठी वेगवेगळ्या राज्यामध्ये सध्या जात असतात, तेथे त्याला यांत्रिक जी काही प्रेरणा असेल तर ती सध्या त्या ठिकाणी मिळत असते, म्हणजे त्या प्रदेशाची भाषा तो शिकत असतो. म्हणून इथं ऑप्शन क्रमांक 3 ह्याचं उत्तर असणार आहे. तर असे आपण जे काही 150पर्यंत जे प्रश्न होते हिंदी भाषा 2 मधले पेपर क्रमांक 2, तर त्या संदर्भात उत्तरं बघितली आहे. मराठीचे देखील सध्या बघा भाषा 2 पेपर 2 मधले मराठी जी असेल फर्स्ट लँग्वेज, तर त्या संदर्भात देखील उत्तर तालिका आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, ती देखील तुम्ही बघू शकता. तर तुमचे किती प्रश्न या ठिकाणी बघा बरोबर आले, कमेंट देखील करू शकता. तर पुढची जी काही संभाव्य आन्सर की असेल तर ती आपण पुढच्या टॉपिकची पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.